नागपुर के बुट्टीबोरी में बड़े सोलर प्रोजेक्ट का भूमि पूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों किया गया। यह चीन की बाहर सबसे बड़ी सोलर फैसिलिटी मानी जा रही है। प्रोजेक्ट में अत्याधुनिक तकनीक और कार्बन कैप्चरिंग सिस्टम होगा, जिससे नागपुर भविष्य में सोलर मैन्युफैक्चरिंग का प्रमुख केंद्र बनेगा। त्याचे निर्मिती वारीच्या माध्यमातून नागपूरमध्ये या ठिकाणी बुट्टीबोरीत आज त्याचं भूमिपूजन करण्यात आलं। जवळपास 10 गीगावॅट इतकं प्रोडक्शन हे होणार आहे आणि चायनाच्या बाहेर सिंगल फॅसिलिटी म्हणून ही सर्वात मोठी फॅसिलिटी होते आहे। ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। मुळातच सोलर मॉड्यूलमध्ये नागपूर आता एक इम्पॉर्टंट शहर म्हणून या ठिकाणी तयार होत आहे, कारण यापूर्वीही अजून 3 कंपन्यांनी या ठिकाणी त्या संदर्भातला करार केलेला आहे। एकाचं काम अत्यंत ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे, त्यामुळे पुढच्या काळामध्ये एक सोलर मॉड्यूलचं केंद्र म्हणून नागपूर आपल्याला उदयाला आलेलं पाहायला मिळेल। मला असं वाटतं अत्यंत समर्पक उत्तर आहे, कारण या ठिकाणी जो न्यू एरा क्लिनटेक असेल किंवा ग्रेटा एनर्जी असेल, हे दोन्ही कोल गॅसिफिकेशनचे जे प्रकल्प आहेत, जगातली सगळ्यात लेटेस्ट टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी वापरली जाते। एकीकडे कार्बन कॅप्चरिंग होणार आहे, तर दुसरीकडे ग्रीन स्टील तयार होणार आहे। मला असं वाटतं की देशामध्ये मोदी सरकारने 7 प्रकल्पांना मान्यता दिली, त्यातले 4 हे विदर्भात आलेले आहेत, त्यातल्या 2चं भूमिपूजन आपण केलंय। आता हे इथे आज 3रं भूमिपूजन मी केलंय। 3ही प्रकल्पांचे करार हे डावोसमध्ये झाले होते आणि आज त्याचं भूमिपूजन होत आहे। मला असं वाटतं की हे खरं उत्तर आहे।